सांभरा येथील ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रोत्सवाला दिनांक 14 मे पासून सुरुवात होणार आहे। ही यात्रा 9 दिवस चालणार असून यानिमित्त यात्रेची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली आहे। 18 वर्षांनंतर ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीची यात्रा होत असून यासाठी छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक येथे भव्य मंडपानी 7 फुटाच्या रथाची उभारणी केली जात आहे। मंगळवार दिनांक 14 मे रोजी ब्राह्मी मुहूर्तावर अक्षतारोपण होईल। त्यानंतर श्री महालक्ष्मी देवीच्या रथोत्सवाला प्रारंभ होणार आहे। हा रथोत्सव शुक्रवार दिनांक 17 मे पर्यंत चालणार असून त्या दिवशी सायंकाळी 4 वाजता देवी गदगेवर स्थानापन्न होणार आहे। बुधवार दिनांक 22 रोजी देवी सीमेकडे जाणार असून त्या दिवशी यात्रेची सांगता होणार आहे, अशी माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजू देसाई यांनी तरुण भारत न्यूजला दिली। मंगळवार दिनांक 14 मे पासून आमच्या महालक्ष्मी यात्रेची सुरुवात होणार आहे। साधारण 14 मे ते 22 मे पर्यंत यात्रा होणार आहे आणि 14 मे ते 17 मे पर्यंत रथोत्सव होणार आणि 17 तारखेला संध्याकाळी 4 वाजता देवी गदगीवर बसणार। ही सगळं पूर्ण नियोजन असं आम्ही केलेलं आहे। आता पाऊस पाणी हे सगळं बघून त्यावेळी ते नियोजनाचं इकडे तिकडे होईल, पण आम्ही कमिटीने केलेला हा एक निर्णय आहे। आणि त्यानंतर 4 दिवस साधारण शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार ही 5 दिवस गदगीवर थांबणार आहे आणि बुधवारी संध्याकाळी देवी गदगीवरून उठून सीमेवर जाऊन प्रस्थान करणार व तिथून रथेची सांगता होणार आहे। यात्रा किती दिवसांवर आली? ही आता यात्रा साधारण 18 वर्षांना व्हायला लागले। 2006 साली झाली होती आणि त्या अगोदर म्हणजे 1986 साली झाली आणि त्या अगोदर 1950 साली झाली आणि 1950 हा रथ तयार करण्यात आला आणि त्याच्या अगोदर 1917 झाली होती, पण तो रथ नव्हता आणि 1950 रथ तयार केला आणि तोच रथ तेच लाकूड आम्ही त्यात वापरत आहे। त्याच्यातलं कमी जास्त काय असेल तर आम्ही त्यातलं नवीन करतोय। परत टेक्नॉलॉजी तीच आहे आणि तो हा अष्टकोनी रथ असे त्याचं एक लौकिक आहे। तब्बल 18 वर्षांनंतर श्री महालक्ष्मी देवीची यात्रा होत असल्याने गावामध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे। यात्रोत्सवासाठी यात्रा कमिटी, ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी जय्यत तयारी सुरू केली आहे। त्यामुळे गावात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण दिसून येत आहे। यात्रा काळात भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी यात्रा कमिटीच्या वतीने योग्य नियोजन केले जात आहे। इथं 2006 वाजता अगदी उत्सवामध्ये यात्रा आपली भरली होती महालक्ष्मीची। त्यानंतर यावर्षी 2024 महालक्ष्मीची यात्रा आणि रथोत्सव हा कार्यक्रम आपल्या इथं होणार आहे। ह्या जत्रेचं एक वैशिष्ट्य म्हणजे रथोत्सव हा फार मोठ्या प्रमाणात आपल्या इथं होतो, रथ पाहण्यासारखा असतो। 4 दिवस आपल्या इथं रथोत्सव होतोय। त्यानंतर लक्ष्मी गदगीवर बसल्यानंतर बाकीचं जे स्नेहभोजन जे असते ते होतं। त्यासाठी पार्किंग व्यवस्था असो, त्यासाठी बाउन्सर व पोलीस प्रशासन अगदी मोठ्या उत्साहानं आम्हाला सहकार्य करत आहे। त्यातील गावातील सर्व उत्साही भक्तजन प्रत्येक मंगळवार शुक्रवार इथे येऊन रथाचं काम करत आहेत। रथ इथं आता तुम्ही बघू शकताय माझ्या मागं तयार होत असलेला अजूनही 2 दिवसावरती जत्रा असून सुद्धा अगदी उत्साहानं इथं शेकडोने भक्तजन इथं उपस्थित राहून रथाची तयारी करत आहेत। परत पाण्याची सोय असो, कचरा कुंडची सोय असो, आपल्या या भागातील मिनिस्टर लक्ष्मीताई हेब्बाळकर यांनी प्रत्येक गोष्टीला आम्हाला सहकार्य दिल्याबद्दल त्यांचं सुद्धा आपल्या या ग्रामस्थातर्फे व माझ्या गावच्यातर्फे त्यांचा धन्यवाद देतो। पोलीस प्रशासनाने अहोरात्र यात्रेला सुरुवात झाली नाही, परंतु सकाळ संध्याकाळ प्रत्येक आपल्या कमिटीतर्फे कॉन्टॅक्टमध्ये आहेत। कुठे काय अडचणी येत असेल तर ताबडतोब आम्हाला सांगत आहेत। त्यासाठी आणि तुमच्यामार्फत आज सर्व भक्तांना मी सांगू इच्छितो की कोणतीही ट्रॅफिकची अडचण होणार नाही आहेत। शांतरित्याने तुम्ही हा रथोत्सवाचा व स्नेहभोजनाचा कार्यक्रम आपण सर्वांनी आनंदाने उत्साहानं घेऊन आम्हाला कमिटीला व गावच्या लोकांना सहकार्य करावं असं विनंती करतो। आम्ही 1950 साली उपजलेलो आहे, म्हणजे जन्म झालेला आहे आमचा आणि आम्ही ही 4थी यात्रा बघत आहे आणि ही लई मोठ्या प्रमाणात होणार आहे। पण ते सर्वांनी सांभाळून केलेलं लई आवश्यक आहे, कारण ह्याच्यावर जत्रा बघायला मिळेल की नाही असं ह्याचं एक वैशिष्ट्य आहे। आता आम्हाला जागा अपुरी पडली म्हणून आम्हाला भयंकर कष्ट करावे लागले। पार्किंगसाठी म्हणा, काही लोकांना थांबण्यासाठी, अशा प्रकारे बरंच काय आमच्या गावच्या लोकांना त्रास भोगावे लागले। पाण्याची सुद्धा तेवढीच पंचायत आहे। पाऊस लागला तर फारच बरं होईल, पण ही जत्रा
चांगलेपणानं पार पडावी असं आमची इच्छा आहे. चांगलेपणानं पार पडावं असं आमची इच्छा आहे. त्याच्यासाठी आम्ही फार खटपट करालोय. 2006 साली आणि 1986 साली ज्या जत्रा तुम्ही बघितला त्याचं नियोजन कसं होतं आणि त्या तुलनेत ही यात्रा त्याच्यापेक्षा भव्य होणार आहे का? हा, त्याच्यापेक्षा ही यात्रा जनतेच्या ह्याच्यात भव्य होणार आहे. कारण त्यावेळेला थोडी हे कमीच होती लोकसंख्या, आता जास्त होणार आहे. म्हणून आता पार्किंग सुद्धा जास्तच होणार आहे. कारण गाड्या वगैरे फार वाढलेत. आमच्या गावच्याच गाड्या भयंकर झालेत. त्याच्यासाठी एक अलगच पार्किंग करावं लागलं आम्हाला. यात्रा काळात गावात पाण्याची समस्या, कचरा निस्तारण योग्य पद्धतीने करण्यात येत असून पार्किंगचीही चोख व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावात स्वच्छता मोहिमानी रस्त्यांची डागडुजीचे काम अंतिम टप्प्यावर आहेत. सामरा ग्रामपंचायतीकडून देवस्थान कमिटीमध्ये आम्हाला एक निवेदन दिलं होतं की कुठे कुठे रथ फिरते तसं रस्ते करावं म्हणून त्यांनी निवेदन दिलं होतं आम्हाला. आणि कुठे ते रस्ते आता सध्या रथ फिरते तसं रस्ते पूर्ण झालेले आहेत. देवस्थान कमिटी आम्हाला सांगितल्याबद्दल रस्ते पूर्ण केलेले आहे. आणि पाण्याची सोय पण त्यांनी देवस्थान कमिटीवाले आम्हाला सांगितलेलं आहे. पाण्याची सोय पण केलेली आहे. ते शेड्यूल डॅमवर आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्या शेड्यूल डॅमच्या ह्याला सांगून ते 9 दिवस आम्हाला कंटिन्यू पाणी त्यांनी सोडतो म्हणून आम्हाला आश्वासन केलेलं आहे. आणि त्यांनी जरूर आश्वासन आमचं हे करतील. स्वच्छतेच्या संबंधी काय उपाययोजना केल्या? स्वच्छतेच्या संबंधासाठी ते आम्ही जे गणेश मोर्चे आहेत की त्यांना बोलून जे काय त्यांनी जे टेंडर दिलेलं आहे त्यांना पुरा 1 महिना आमच्या गावात गटर स्वच्छता चालू आहे. आणि जो कचरा त्यांनी कंटिन्यू 14 दिवस त्यांनी कंटिन्यू ते पत्रावे असतील काय असतील ते घरातून आम्ही त्यांना एका जागेला करून 4 गाड्या करून त्यांना फिरून ते कचरा उचलणार आहे. त्यांनी ज्या ठिकाणी नळाची सोय नाही त्या ठिकाणी टँकरची सोय केलेली आहे. हा, टँकरची सोय आम्ही टँकर सुद्धा मागवलेला आहे. किती टँकर राहणार आहे? कमीत कमी एक 5-6 टँकर मागवलेले आहे आम्हाला ग्रामपंचायतकडून. सर्व एक गावकऱ्यांना विनंती आहे की पंचायतीकडून सगळ्यांनी जो कचरा आहे की नाही गाड्यांची सोय केलेली आहे त्या गाड्यांच्या ह्याच्यामध्येच कचरा टाकावं. आणि ते कचरावाले पण पुरा गावामध्ये फिरणार आहेत. त्यांचा कचरा पुरा त्यांनी पोती बांधून ते ठेवायचं, त्यांनीच कचरा उचलतील. हे गावकऱ्यांना कळकळीची विनंती ग्रामपंचायतकडून. यात्रोत्सवासाठी पूर्वतयारी अंतिम टप्प्यात सुरू असून गावकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.